श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांना इच्छापूर्ती नवस केलेलं लवकर पूर्ण होण्यासाठी स्वामींना अशी इच्छा सांगा की इच्छा नक्कीच पूर्ण होईल. स्वामी समर्थ भक्तांसाठी एक अत्यंत सोपा उपाय. तो म्हणजे तुम्ही स्वामी समर्थांना अनेकदा प्रार्थना केली आहे. मनापासून नवसही केला आहे. स्वामींना हजारो लोक नवस करतात. पण फळ फक्त काहींनाच मिळतं. पण तरीही मनातील इच्छा पूर्ण होत नाहीये का? कधी-कधी आपल्याला वाटतं, स्वामी आपली प्रार्थना ऐकत नाहीयेत का? पण खरं कारण काही वेगळंच असतं. स्वामी समर्थ सारामृतात ते कसं वाचावं, की इच्छा लवकर पूर्ण होईल? स्वामींची अशी कोणती सेवा करावी? स्वामींना नवस कसं बोलावं? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मनातील इच्छा स्वामींना कशी सांगावी, की स्वामी लगेचच कृपा करतील. तर स्वामींच्या चरणी ठेवलेली प्रार्थना ही कधीच व्यर्थ जात नाही. स्वामी भक्तांच्या डोळ्यातील अश्रू देखील ओळखतात. स्वामी समर्थांच्या कृपेने अशक्यही गोष्टी शक्य होतात. स्वामींच्या नावात तितकी शक्ती आहे, की जीवन बदलू शकतं. त्यामुळेच आज मी तुम्हाला असे काही इच्छापूर्तीसाठी उपाय सांगणार आहे. स्वामी चरित्र सारामृत वाचताना 90% लोकं एक मोठी चूक करतात आणि त्यामुळेच त्यांची इच्छा पूर्ण होत नाही. तुम्ही जरी स्वामींचं नामस्मरण केलं, चरित्र सारामृत तुम्ही वाचलंत, तरी देखील तुम्हाला स्वामींची कृपा जी आहे मिळू शकते. पण काही साधे उपाय केले पाहिजेत. हा उपाय हजारो भक्तांनी अनुभवलेला आहे. श्री स्वामी समर्थ महाराज हे अक्कलकोटचे दैवत म्हणून ओळखले जातात. भक्तांच्या मनातील भावना ओळखणारे दयाळू गुरुच आहेत आपली माऊली. स्वामींच्या दरबारात अशक्य असं काहीच नाहीये. पण एक गोष्ट लक्षात घ्या, स्वामींना केवळ शब्दांनी नाही, तर भावनेने बोलावं लागतं. श्रद्धा आणि विश्वास असेल तर स्वामींची कृपा ही नक्कीच होते. स्वामींच्या दरबारात उशीर होतो, पण अंधार नाहीये, नकार नाहीये. स्वामी समर्थ भक्तांना कधीही निराश करत नाही. स्वामींवर विश्वास ठेवा, चमत्कार हा नक्कीच होतो. अनेक भक्त जे आहेत तर ते त्यांचे अनुभव सांगतात. अनेक भक्तांची इच्छा फक्त एका कारणामुळे पूर्ण होत नाही. कारण त्यांची सेवा पद्धत चुकीची असते. तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत, की स्वामी चरित्र सारामृत वाचून इच्छा कशी पूर्ण करायची. स्वामींना इच्छा सांगण्याची योग्य पद्धत. स्वामींना इच्छा सांगताना एक छोटासा नियम पाळा, तर स्वामींची कृपा लगेचच मिळेल. सगळ्यात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामी समर्थ हे सर्वत्र आहेत. आपल्या मनातील प्रत्येक विचार त्यांना आधीच माहीत असतो. आपल्या मनातील प्रत्येक भावना ही त्यांना माहीत आहे. पण तरीही भक्तीने आपली इच्छा स्वामींना सांगितली पाहिजे. कारण की इच्छा सांगताना भक्तांच्या मनात श्रद्धा निर्माण होते. इच्छा सांगण्याची योग्य पद्धत अशी आहे की तुम्ही सकाळी स्नान करून स्वामींच्या फोटोसमोर बसा. दिवा, अगरबत्ती लावा. मनातील इच्छा स्वामींना सांगताना तुमचा भाव निर्मळ ठेवा. हे जर समजलं तर सेवा सफल होते. स्वामी समर्थांना इच्छा सांगण्याची ही पद्धत केली तर स्वामींचा आशीर्वाद नक्कीच मिळतो. हात जोडून शांत मनाने म्हणा, स्वामी महाराज, माझ्या जीवनात ही समस्या आहे. जी तुमची काहीही समस्या असेल, तुम्ही कोणत्या अडचणीत असाल,
ती अडचण तुम्ही स्वामींना सांगायची आहे हात जोडून प्रार्थना करून. आणि म्हणायचं आहे की माझ्या जीवनातली ही समस्या तुमच्या चरणी ही इच्छा ठेवतो आणि तुम्हाला त्यामधून काय हवं आहे, तुमची काय इच्छा आहे ती स्वामींना बोलायची आहे. योग्य असेल तर कृपा करून पूर्ण करा. ही प्रार्थना अत्यंत साधी असली तरीही मनापासून जर केली तर स्वामी लगेचच ऐकतात. आणि जर तुम्ही स्वामींना कोणता नवस स्वामी समर्थांना नवस करण्याची पद्धत देखील अगदी सोपी आहे. तुम्ही अशा पद्धतीने जर नवस केलं तर स्वामी स्वतः तुमच्या मदतीला धावून लगेचच येतील. स्वामी समर्थांना नवस करताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, की स्वामींना सौदा अजिबात आवडत नाही. तर नवस करताना कोणताही सौदा करायचा नाही आहे. बरेच जण नवस करताना बोलतात, माझी ही इच्छा पूर्ण झाली की मी हे करेल, ते करेल. असे कोणतेही मोठे सौदे करायचे नाही आहेत. अनेक लोकं नवस करतात, तेव्हा एकच मोठी चूक करतात. ते स्वामींना म्हणतात, स्वामी माझी इच्छा पूर्ण झाली तर मी हे करेल आणि ते करेन. पण खरी पद्धत ही वेगळीच आहे. स्वामींना सौदा आवडत नाही. त्याऐवजी तुम्ही मनापासून काही प्रार्थना करा. तुमची इच्छा मनापासून बोला. स्वामी माझी इच्छा पूर्ण झाली तर तुमच्या कृपेने मी अमुक सेवा करेन. कारण की बघा, आपल्याकडून कोणती सेवा करून घ्यायची आहे हे देखील स्वामींच्याच हातात आहे. त्यामुळे कोणतेही मोठे आश्वासन, सौदा करायचा नाही आहे. जसं की उदाहरणार्थ, मंदिरामध्ये आपण कुठेही गेलो, केंद्रामध्ये, मठात, तिथे आपण नारळ अर्पण करू शकतो, केळी देऊ शकतो किंवा जिथे गरीब असतील, गरजू व्यक्ती असेल, त्यांना आपण वस्त्रदान, अन्नदान या गोष्टी देखील करू शकतो. तर ती देखील एक प्रकारची सेवाच आहे. तर तुम्ही स्वामी मठामध्ये जर गेलात तर तिथे नारळ अर्पण करा, गरिबांना अन्नदान करा. तुमची कोणती इच्छा तुम्ही मनात ठेवली असेल ती पूर्ण झाली, तुमचा संकल्प पूर्ण झाला. त्यानंतर तुम्ही प्रसाद स्वरूपात अन्नदान तिथे ठेवू शकता. जी तुमची इच्छा असेल ते तुम्ही करू शकता. 11 दिवस नामजप करेल किंवा स्वामी चरित्र वाचेन. ही सेवा मनाने केली तर स्वामी लवकर प्रसन्न होतात. फक्त 11 दिवस स्वामी चरित्र सारामृत वाचन करून अनेक भक्तांना चमत्कारिक अनुभव आलेले आहेत. 11 दिवस ही सेवा करा. त्याचबरोबर ते स्वामी नामाचा जप 108 वेळा किंवा 11 माळी करा. स्वामी चरित्र वाचन, दिवा आणि अगरबत्ती स्वामींच्या फोटो मूर्तीसमोर लावा. लक्षात ठेवा की जेव्हा सगळे दरवाजे बंद होतात तेव्हा स्वामींचा दरबार हा उघडा असतो. स्वामींना हाक मारली की स्वामी भक्ताला कधीच एकटे सोडत नाही. स्वामींच्या नावात इतकी शक्ती आहे की संकट देखील आपोआप दूर होऊ लागतात. फक्त मनापासून स्वामींना बोलवलं तर स्वामी नक्कीच ऐकतात. ही सेवा केल्यानंतर अनेक भक्तांना स्वामी कृपेचा अनुभव आलेला आहे. पण 90% काही लोक चुका करतात. ते म्हणजे सेवा करताना अधीर होणे, मध्येच सेवा सोडणे, स्वामींवरती शंका घेणे, माझी ही इच्छा लवकर पूर्ण होईल का? असे अनेक मनामध्ये शंका आणणे. पण लक्षात ठेवा की स्वामींना तुमचा वेळ नको आहे. स्वामींना तुमची खरी भक्ती हवी आहे. स्वामी भक्तांची श्रद्धा तपासतात. स्वामींना इच्छा सांगायची कशी? स्वामींना इच्छा सांगताना हा भाव मनात ठेवला तर स्वामींची कृपा जी आहे ती लवकर मिळते. रात्री झोपण्यापूर्वी हा उपाय करा. स्वामींच्या फोटोसमोर बसा. स्वामींच्या फोटोसमोर बसल्यानंतर डोळे बंद करा आणि मनात स्वामींचा चेहरा आणा. मनात म्हणा, स्वामी माझी ही इच्छा तुमच्या चरणी ठेवतो. माझ्या आयुष्यात योग्य असेल तर माझी ही इच्छा पूर्ण करा. जी तुमची काही इच्छा असेल ती. स्वामी माझ्या मनातील ही इच्छा तुमच्या चरणी ठेवतो.
स्वामी समर्थ महाराज, माझ्यावरती तुमची कृपा करा. स्वामी, तुम्हीच माझा आधार आहात. स्वामी, तुमच्या कृपेशिवाय माझं काहीच चालत नाही. माझ्या जीवनातील अडचणी दूर करा. हा संवाद तुम्ही स्वामींशी साधायचा आहे रात्री झोपताना. तुम्ही स्वामींशी बोलायचं आहे. हा उपाय अनेक स्वामी भक्तांना अनुभव आलेला आहे की त्यांनी हा उपाय केल्यानंतर त्यांना स्वामींची कृपा मिळालेली आहे. एक अनुभव असा देखील आहे, एका भक्ताने सांगितलेला की त्याला नोकरी मिळत नव्हती. तो रोज स्वामी चरित्र वाचन करू लागला. 11 दिवस त्यांनी सेवा केल्यानंतर अचानक त्याला एक चांगला नोकरीचा फोन आला. त्याला कळलं की ही स्वामींचीच कृपा आहे, हा स्वामींचाच आशीर्वाद आहे. कारण की स्वामी समर्थ नेहमी म्हणायचे की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जो भक्त श्रद्धेने सेवा करतो त्याला स्वामी कधीच निराश करत नाही. फक्त आपण आपली जी सेवा आहे ती मनापासून करायची आहे. फळाची आशा ठेवायची नाहीये. फळ जे आहे ते स्वामी आपल्याला योग्य वेळ आली की ते मनानेच देतात. आपण फक्त आपले कर्म प्रामाणिक ठेवायचे. जर तुमच्या जीवनात एखादी इच्छा असेल तर आजपासून हा एक साधा सोपा तुम्ही उपाय करा. सलग तुम्ही जरी नियमित नित्यसेवा तुम्ही करत असाल, 11 माळी करत असाल किंवा 108 वेळा नामजप करत असाल, तर त्यासोबतच तुम्ही स्वामी चरित्र सारामृत देखील वाचायला सुरुवात करा आणि 11 दिवसाची ही सेवा करा. बघा, तुम्हाला स्वामी कृपा मिळेलच. स्वामी चरित्र सारामृत हे मनापासून वाचा, नामजप करा आणि स्वामींवरती तुमचा पूर्ण विश्वास ठेवा. स्वामी योग्य वेळी योग्य गोष्टी देतात. स्वामींच्या कृपेने अशक्य गोष्टी देखील शक्य होतात. स्वामींच्या भक्ताला कधीच भीती वाटत नाही, कारण की स्वामींवरती विश्वास ठेवला की स्वामी आपली चिंता हरून घेतात. स्वामींच्या चरणी ठेवलेली इच्छा ही नक्कीच पूर्ण होते. स्वामी समर्थ सदैव भक्तांच्या पाठीशी असतात. इच्छापूर्तीसाठी ही सेवा तुम्ही कोणत्याही गुरुवारपासून सुरू करू शकता किंवा कोणत्याही दिवसापासून 11 दिवसाची ही सेवा तुम्ही करू शकता. स्वामींचा नामजप करायचा आहे. स्वामी चरित्र सारामृत तुम्हाला एक एक अध्याय, एक एक ओळ मनापासून अर्थ समजून घ्यायचा आहे आणि रात्री झोपण्यापूर्वी स्वामींशी संवाद साधायचा आहे, प्रार्थना करायची आहे. ही सेवा जर तुम्ही केली, स्वामींच्या कृपेचा अनुभव तुम्हाला नक्कीच मिळेल आणि स्वामी समर्थ महाराजांची कृपा तुमच्यावरती सदैव राहो. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ एका स्वामी भक्तापर्यंत जरूर पाठवा, कारण की कदाचित कोणाच्या तरी जीवनात हा उपाय चमत्कार घडू शकतो. श्री स्वामी समर्थ.